राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी आता शासनाकडून भरघोस मदत जाहीर झाली आहे। यामध्ये बागायती, कोरडवाहू आणि सोयाबीन, कपाशी, तूर, भुईमूग यांसारख्या अनेक पिकांची मदत स्पष्ट केलेली आहे। हे आपण सविस्तर बघूया। तर राज्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडल्याचं आपण पाहतोय। आता सरकारने मदतीचा हात पुढे केलेला आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानीची गंभीर दखल घेतली आहे आणि नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांना तातडीने कोरडवाहू म्हणजे जिरायती क्षेत्रासाठी सुमारे 13,600 प्रति हेक्टर ही मदत मिळणार आहे। तर बागायती क्षेत्रासाठी सुमारे 27,000 प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे। फळबाग क्षेत्रासाठी 36,000 प्रति हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे। कोणत्या पिकांना मदत ही मिळणार आहे? सोयाबीन अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास जिरायती दराने मदत मिळेल। कपाशी म्हणजेच कॉटन, जास्त पावसामुळे झाड खराब झाल्यास भरपाई मिळू शकते। तूर, उशिरा पाऊस किंवा पूर यामुळे नुकसान झाल्यास तुरीला सुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई ही मिळू शकेल। भुईमूग पिकासाठी हे जर तुमचं पीक नष्ट झालं असेल तर जिरायती म्हणजेच बागायतीमध्ये हे पीक मोडत असते, तर याला सुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई ही मिळणारच आहे। मदत मिळण्याचे निकष: किमान 33% नुकसान झाल्यास शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतो, तरच तुम्हाला नुकसान भरपाई ही मिळू शकते। जर 33% पेक्षा कमी नुकसान भरपाई असेल तर तुम्हाला ही मदत मिळणार नाही। पंचनामा झालेला असणे आवश्यक आहे। सरकारकडून अधिकृत यादीत नाव असणे खूपच गरजेचे आहे। जर तुमचे नाव सरकारी यादीमध्ये नसेल तर तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळू शकणार नाही। हे पैसे तुम्हाला कोणत्या माध्यमाद्वारे मिळू शकतात? थेट बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा केले जाऊ शकते। तसेच टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार वाटपसुद्धा होऊ शकतो। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे, परंतु तुम्ही जर नुकसानग्रस्त असाल तरच तुम्हाला ही मदत मिळेल, अन्यथा ही मदत मिळणार नाही। यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आधार लिंक, बँक खाते, तसेच 7/12 उतारा अपडेट करणे गरजेचे आहे। ई-KYC पूर्ण असणे गरजेचे आहे। तर ग्रामसेवक, तलाठी यांच्यासुद्धा संपर्कात राहणे गरजेचे आहे। त्यांना वेळोवेळी विचारणे महत्त्वाचे आहे। शेतकरी बांधवांनो, ही योजना तुमच्यासाठी मोठा दिलासा ठरत आहे, म्हणून ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। एवढेच नव्हे तर कोणत्या 17 जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे हे आपण समोर बघूया। नुकसान भरपाईसाठी निश्चित 17 जिल्ह्यांची एकच अधिकृत कायमची यादी नसते। ही यादी प्रत्येक वेळी आपत्ती, अतिवृष्टी म्हणजे पूर, दुष्काळ आणि शासनाच्या GR बदलत असते। पण सध्या ज्या प्रकारच्या अपडेट्समध्ये साधारणपणे 17 जिल्हे समाविष्ट केले जातात, त्यामधील आपण 17 जिल्हे बघूया। पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वेळेवर मिळणार आहे।